रात्रीचा काळोख, सगळं जग झोपलेलं, पण काही मन मात्र जागे असतात. चिंता, भीती, अपयश, कर्ज, आजार, नाती तुटण्याची वेदना. अशाच एका गावात गणू नावाचा एक माणूस राहत होता. प्रामाणिक, कष्टाळू, पण नशिबाने साथ सोडलेली. सलग 2 वर्ष पिकं फसली, बँकेचं कर्ज वाढलं, घरात आई आजारी, बायकोच्या डोळ्यात अश्रू आणि स्वतःच्या मनात प्रश्न, मी एवढा कष्ट करतो तरी माझ्याच वाट्याला संकट का? एका रात्री तो पूर्ण खचला. घराच्या ओसरीवर बसून आकाशाकडे पाहत म्हणाला, देवा, जर तू असशील तर मला एक चिन्ह दे. थकून तो तसाच झोपला. स्वप्नात त्याला एक तेज दिसलं. हळूहळू त्या प्रकाशातून एक दिव्य व्यक्ती पुढे आली. डोक्यावर भगवी पागुट, डोळ्यात करुणा, चेहऱ्यावर विलक्षण शांतता. ते होते स्वामी समर्थ. स्वामी त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, गणू, एवढा का खचतोस? संकट म्हणजे शेवट नाही, ते तर धैर्य शिकवण्यासाठी येतं. गणू रडत म्हणाला, माझ्यात ताकद उरलेली नाही स्वामी. स्वामी शांतपणे म्हणाले, ताकद बाहेर शोधू नकोस, ती तुझ्यातच आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अचानक गणूची झोप उडाली. तो घामाघूम झाला होता, पण मनात एक विचित्र शांतता होती. दुसऱ्या दिवशी त्याने निर्णय घेतला, मी प्रयत्न सोडणार नाही. तो पुन्हा शेतात गेला. नवीन पद्धती वापरल्या. जुन्या भीतीला मनातून काढून टाकलं. गावातल्या एका माणसाने मदत केली. कुणीतरी औषधासाठी पैसे दिले. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. 3 महिन्यांनी पीक उत्तम आलं. आईची तब्येत सुधारली. घरात पुन्हा हसू आलं. गणूला तेव्हा समजलं, स्वामींचा चमत्कार म्हणजे आकाशातून पैसे पडणे नाही. स्वामींचा चमत्कार म्हणजे मनात उभं राहण्याची ताकद देणं. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही गणूसारखे क्षण येतात. आपण थकतो, तुटतो आणि वाटतं आता संपलं, पण त्या अंधारातही एक प्रकाश असतो. स्वामी समर्थांचं एक वचन आहे, जिथे माझा भक्त तिथे मी. जेव्हा मन खचेल, डोळे मिटा, दीर्घ श्वास घ्या आणि हळूच म्हणा, जय जय रघुवीर समर्थ. आज रात्री झोपण्याआधी चिंता बाजूला ठेवा. भूतकाळाची खंत सोडा. उद्याची भीती सोडा. विश्वास ठेवा, कुठेतरी अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. ती शक्ती म्हणजे स्वामी समर्थ. आजची रात्र शांत जावो, मनातला अंधार नाहीसा हो आणि स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व एक लाईक जरूर करा.